मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा धमाकेदार असा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. अरे आजही सुभेदार त्यांच्या निर्णयावर अगदी ठामपणे आहेत. प्रेक्षकांनो, काय जबरदस्त दाखवलाय आजचा भाग. प्रियाला हात धरून सायलीने घराच्या बाहेर काढले. आज फायनली जो प्रोमो आपण बघत होतो ना, तो आज प्रत्यक्षात बघतोय पुन्हा. सायलीने आता प्रियाला हाताला धरून उंबऱ्याच्या बाहेर हाकललंय, घराबाहेर हाकललंय आणि सांगितलंय, चल निघ म्हटलं ना तुला इथून. चल प्रिया निघ म्हणते ना, तोंड दाखवायचं नाही पुन्हा इथे. आता मात्र अश्विन चिडून म्हणतोय, ए सायली, तू हे बरोबर करत नाहीयेस हा. हे तन्वीचं सुद्धा घर आहे, लक्षात ठेव. आता कल्पनाताई ओरडतात, हे घर तन्वी बिन्वीचं नाहीये, कोणी सांगितलं तन्वीचं घर आहे हे. आता त्या प्रियाची बॅग कल्पनाताई तिच्या पायाशी फेकतात आणि म्हणतात, ही बॅग घ्यायची, सामान घ्यायचं आणि चालतं व्हायचं इथून कायमचा. चल निघ. सायली म्हणते, प्रिया आता तरी तुझी लायकी तुला कळली आहे ना. आता हे सामान घ्यायचं आणि पुन्हा या घराकडेच काय, या घराच्या दिशेकडे सुद्धा बघायचं नाही. चल निघ म्हणलं ना, निघ. अरे बापरे प्रेक्षकांनो, असलं महाभारत रंगलंय ना आज यांच्या घरात, जबरदस्त. आता ही प्रिया इतकी चिवट आहे, ही काही केलं तिथून जायलाच तयार नाहीये बाबा. एवढे नाटकं करून ठेवलेत तिने, पण तिच्या एकाही नाटकाला भीक घातलेली नाहीये सुभेदारांनी. अश्विन म्हणतो, बघ तन्वी बघ, मी तुला सांगत होतो ना की आपण इथे नको येऊयात. लगेच प्रिया रडायला लागतं आणि म्हणते, मला काय माहिती होतं रे अश्विन. अरे हे सगळे माझ्याशी असे वागतील, मला कल्पना पण नव्हती रे. अरे अश्विन मी इतकी वाईट आहे का रे. मला जगायचा अधिकारच नाहीये का रे. अरे असं कसं रे. अरे मी आता काय करू सांग ना तू. अरे मला माझ्या हक्काच्या घरात घेतील, आता मी काय करू, असं सांग ना रे अश्विन, मी काय करू. अश्विन म्हणतो, अगं तन्वी, अगं आपण दुसरीकडे कुठेही जाऊन राहू शकतो ग, इथे राहायचं काय हट्ट आहे एवढा. लगेच प्रिया काय कळवळा आणायचं नाटक करते आणि म्हणते, असं काय करतो अश्विन, अरे माझी माणसं आहेत रे. अरे एवढी वर्ष मी माझ्या आई वडिलांच्या शिवाय काढली रे, तेव्हा मी अशाच कुटुंबाचं स्वप्न बघत होते रे. मला माझे आई बाबा परत भेटलेत, पण आता माझे बाबा पण माझ्यावर प्रेम करत नाही रे. अरे साधं मला जेलमधून सोडवायला पण नाही आले, पण तू आलास रे अश्विन. तू आलास. मला सांग, मी आता तुझ्या आई बाबांसोबत नाही राहणार तर कोणासोबत राहणार. सांग ना अश्विन, मी कोणासोबत राहू. अश्विन म्हणतो, अगं तन्वी, त्यांना तुझी गरज नाहीये तर आपल्याला पण त्यांची गरज नाहीये ग. प्रिया म्हणते, आहे. अरे आहे अश्विन, गरज आहे. मला जशी तुझी गरज आहे तशी तुझ्या माणसांची पण गरज आहे रे अश्विन. अरे असं काय करतो रे. अरे मी खूप हाल सहन केले रे. अरे खूप सोसले मी त्या जेलमध्ये. आता मला स्वतःच्या घरात जायचंय रे. अरे माझी एवढी छोटीशी अपेक्षा आहे रे, माझी एवढी अपेक्षा पूर्ण कर ना रे अश्विन. आता त्या अश्विनच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडते बरं का प्रेक्षकांनो. आणि आता तो क्षण येतो, त्या क्षणाला आता नाटकं करायला लागते, बीपी लो व्हायचे. आता लगेच चक्कर येते बरं का तिला बोलता बोलता. अश्विन अरे मला कसं तरी होतंय असं म्हणून लागली धाडकन खाली पडते बरं का. आता हिची नाटकं तोंडपाठ झालेली आहे सुभेदारांना. आता सायली कल्पना तर आता तोंड वाकडं करून घेतात बरं का जेव्हा प्रियाला चक्कर येते तेव्हा. अरे हा सीन जबरदस्त दाखवला त्यांनी, मजा आली. खरं तर हसू आलं मला या सीनला. आता ही अशी गरगर चक्कर आली तिला आणि पडती खाली. पण आता इथून पुढे जास्ती हाईट झाली आहे प्रेक्षकांनो. आता सगळे सुभेदार नुसतं तिच्या तोंडाकडे बघताय बरं का, काय नाटकं करते, कशी करते. हिची सगळी नाटकं यांना आता तोंडपाठ झाली आहे. ते म्हटलं ना मगाशीच, म्हणजे कालच सांगितलं ना तुम्हाला मी, रोज मरे त्याला कोण रडे, अशी गत्य या प्रियाची झाली आहे. आता बघा, सायली तोंड वाकडं करते, कल्पनाताई सुद्धा या प्रियाला बघून नोवेअर करतात. आता अश्विन लागली तिला म्हणतो, तन्वी अगं उघड डोळे उघड, काय झालं तुला. ए मम्मा, अगं पाणी तरी दे ग, अगं तन्वीचं बीपी लो झालं बहुतेक. डॉक्टर नाहीच आहे प्रेक्षकांनो, काय करावं बाबा, अवघड आहे. आता बघा, सगळ्यांना माहिती नाटकं करतीये, पण आता तो अश्विन लागली हायपर होतो. अगं मम्मा पाणी दे ना ग. ए अस्मिताई, अगं पाणी तरी दे ग. ओ विमलताई, अहो पाणी द्या ना. आता कोणी पाणी द्यायला सुद्धा तयार नाहीये यांना. अरे काय अवघड परिस्थिती आहे प्रेक्षकांनो. कसले उद्योग करून ठेवलेत या प्रियाने, त्यामुळे हिची किंमत पण राहिली नाही. आता नाटकं बघा कशी करते पुढे बघा. सायली म्हणते, हे बघा अश्विन भाऊजी, प्रियाला काही झालेलं नाहीये. लगेच अश्विन सायलीवर चिडतो आणि म्हणतो, ए गप्पा बस ग तू सायली, मला माहितीये तन्वी जर मेली ना तर सगळ्यात जास्ती आनंद तुला होणार आहे. आता प्रतापरावांना येतो राग. प्रतापराव म्हणतात, ए अश्विन, तोंड सांभाळून बोलायचा.
कोणाबद्दल काय बोलतोय भान तरी आहे का तुला? अश्विनने आता काय केलं माहिती का प्रेक्षकांनो, तिला असं हळूच तिच्याच बॅगवरती तिचं डोकं टेकवलं. ही बाहेरच झोपली तिथे घराच्या बाहेर. देवा प्रेक्षकांनो, काय नाटकं करते ही. आता त्या अश्विनने त्या कारंजातलं पाणी आणलं त्यांच्या घराच्या समोर. तो कारंजा नाहीये का, अश्विनने असं उंजळीमध्ये त्या कारंजातून पाणी आणलं आणि या प्रियाच्या तोंडावर असं शिंपडलं. अगं तन्वी उठ उठ, तन्वी उठ. लगेच आता ही उठून बसते बरं का 2 मिनिटात, 2 सेकंदात. काय झालं अश्विन? अरे असं चक्कर आली रे. आता अश्विन म्हणतो बरं वाटते का पण तुला आता? तन्वी लगेच ही म्हणते आई रे अश्विन, अरे मला बरं नाही वाटत आहे रे. मी जोर माझ्या हक्काच्या घरात जात नाही तोवर मला नाही बरं वाटणार रे. काय रडती काय पडती प्रेक्षकांनो, हसू येते मला हिचं. अश्विनला आता त्याच्या बायकोचे हाल अजिबात सहन होत नाहीये. आता त्याला कसं तरी होतं. आता तो म्हणतो तन्वी तू जाशील, तू आता घरात जाशील. अगं या घरात तुला आधी जेवण नाकारलं होतं ग या लोकांनी, पण ही माणसं इतक्या खालच्या लेवलला गेली आहे की साधं पाणी पण नाकारताय तुला. प्रेक्षकांनो, या अश्विनला आता नाही कळणार या गोष्टींची किंमत. जेव्हा ही प्रिया याच्यावर उलटेल ना, याला जेव्हा ही समोर करेल ना प्रेक्षकांनो, तेव्हा याला समजेल की काय सगळं हे गौड बंगाल होतं. पण आता बघा खरा तमाशा आता सुरू होतो. आता लगेच अश्विन म्हणतो चल उठ, मी आता या लोकांचा मास सहन करणार नाही. तन्वी चल, तुला घरात जायचंय ना, चल मी घेऊन जातो तुला घरात. आता हा सगळ्यांच्या विरोधात हिला घरात नेणार असतो बरं का. तर आता बघा अर्जुन आडवा जातो बरं का त्याच्या समोर आणि त्याला आतमध्ये जाऊच देत नाही. आणि आता प्रिया पाहतच राहते अर्जुनकडे आणि अश्विन सुद्धा. अर्जुन एक शब्दही बोलत नाही, फक्त डोळे वटारून अश्विनकडे बघतो आणि आडवा होतो. अश्विन म्हणतो दादा मागे हो, माझ्या हातनं काही चुकीचं घडेल ना, तुला आधीच सांगतोय मी, वाट बघू नको चुकीचं घडायची, मागे हो दादा. अर्जुन म्हणतो चुकीचं मी नाही वागत आहे अश्विन, चुकीचं तू वागतोय. तुम्हा दोघांना सांगितलंय ना आम्ही की ही मुलगी या घरात नाही येणार म्हणजे नाही येणार. उगाचच मलाही बळजबरी करायला लावू नकोस तुला हकलायला. चल मागे हो अश्विन. दोघांचे तुडुंब भांडणं सुरू होतात तिथे. आता बघा त्यांनी मध्येच रविराज आणि प्रतिमाचा सीन दाखवलाय. आता इकडे रविराजांना त्यांच्या कुठल्या तरी XYZ वकिलाने कळवलंय की तन्वी जेलमधून सुटली. पण आता त्यांची काय रिॲक्शन आहे बघा प्रेक्षकांनो. आता बघा रविराज म्हणतात हॅलो ॲडव्होकेट जाधव, बऱ्याच दिवसाने फोन केला. अच्छा अभिनंदन माझं, कशाबद्दल अभिनंदन करताय तुम्ही? आता रविराजांना काही कळतच नाही. आता अचानक आता रविराज उठून उभे राहतात राग आणि म्हणतात काय, हे कधी घडलं? आणि मला हे काही माहिती नव्हतं. ठीक आहे पण प्लीज मला ह्या असल्या गोष्टी सांगू नका. मला या गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये, सांगून ठेवतोय मी. आता प्रतिमा त्या बघतच राहतात रविराजांकडे. रविराज आता चिडूनच म्हणतात हे बघा ॲडव्होकेट जाधव, तुम्ही पण मला या बाबतीत फोन करायला नको होता. कशाला तुम्ही कॉल केलात? मी त्या मुलीशी सगळे संबंध तोडलेत असं म्हणून आता त्यांनी फोन ठेवून दिलाय. आता प्रतिमा त्या विचारतात काय हो, काय झालं, तुम्ही इतके का चिडलात? मग रविराज सांगतात प्रतिमात्याला अगं जे नको व्हायला होतं तेच झालंय. माझ्या एका कलिगचा फोन आला होता, तन्वी जेलमधनं सुटली म्हणे. प्रतिमात्या म्हणतात काय? रविराज म्हणतात तो माझं अभिनंदन करत होता माझं कलिग. अरे किती जणांना सांगू की मी त्या पोरीशी संबंध तोडले म्हणून. मग प्रतिमात्या म्हणतात अहो पण ही अशी कशी सुटली, तिला तर 7 वर्षाची शिक्षा झाली ना. रविराज म्हणतात अगं अशा गुन्हेगारांना सोडवण्यासाठी काही असतात कायदेशीर मार्ग. आता त्यातला तिच्या वकिलाने कोणता मार्ग वापरला हे माहित नाही, पण जाऊ दे ग, मला जाणून पण घ्यायचं नाहीये प्रतिमा हे सगळं. आपली मुलगी ज्या पद्धतीने आपल्याशी खोटं बोलली ना, त्या गुन्हेगाराला मदत केली आहे तिने, मला तिचं तोंड पण बघायची इच्छा नाहीये. रविराज खूप संतापलेले असतात प्रेक्षकांनो. पण प्रतिमा त्या म्हणतात पण अहो आता तर तुम्हाला तिचं तोंड बघावंच लागेल ना. ती जेलमध्ये होती तेव्हा आपण तिला एकदा पण भेटायला नाही गेलो, आता ती आपल्या समोर येणार आहे, काय करणार आहोत आता आपण? पण काही झालं तरी ती मुलगी आहे आपली, आपण हे नाकारू पण नाही शकत ना. तन्वीच्या बाबतीत पुढे काय करायचंय याचा निर्णय आत्ता घ्यावा लागेल बरं आपल्याला. प्रतिमा त्या हुशार येतं प्रेक्षकांनो, त्यांना माहिती आहे जर सुभेदारांनी हिला घरात घ्यायला नाकारलं तर ही बया आपल्या घरात येऊन पडणार आहे. पण प्रेक्षकांनो एक मोठा ट्विस्ट आहे पुढे, सांगते काय झालंय ते सगळं सांगते. फक्त बघत राहा आजचा एपिसोड शेवटपर्यंत आणि लाईक करायला विसरू नका. छान दाखवलाय त्यांनी, म्हणजे जेवढा विरोध करता येईल ना तेवढा पूर्ण जोर लावून विरोध केलाय सुभेदारांनी प्रियाला घरात न घेण्यासाठी. मस्त प्रेक्षकांनो, हा सीन वटवायला ना जिगर लागतो बॉस. काय दाखवलंय भारी. आणि त्यातनं बघा ना, विचार करा
प्रिया नावाची ही जी विलन दाखवली आहे त्यांनी, तिने बिचारीने किती अपमान सहन केला प्रेक्षकांनो. कमाल आहे, खरंच कमाल आहे. सगळ्या ऍक्टर्सची कमाल आहे प्रेक्षकांनो. अमेझिंग दाखवलंय त्यांनी हे सगळं. आता प्रतिमा ते असं म्हटल्यावर रविराजांना खरंच टेन्शन आलं. ते विचार करायला लागतात की प्रतिमा बोलते ते बरोबर आहे, आपल्याला काही ना काही निर्णय तर घ्यावाच लागणार आहे, कारण आता ही बया सारखी यांच्या तोंडासमोर येत राहील. मनात कितीही कडवटपणा असला तरी शेवटी रक्ताचे संबंध आहेत ना यांचे. आता बघा पुन्हा सुभेदारांचा सीन त्यांनी दाखवलाय. कल्पनाताई चिडतात आणि म्हणतात, हे बघ अश्विन, तुला हवं तर तू घरात येऊ शकतो. हे बघ अश्विन, शहाणा हो बाबा, मगच ये या घरामध्ये आणि या मुलीला सांग की तिचा मार्ग मोकळा आहे. अश्विन म्हणतो, मम्मा तुला कळत नाहीये का? अगं तिचा आणि माझा मार्ग एकच आहे आता. अरे तुम्हा सगळ्यांना काय झालंय? नाही 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 नाही, तुम्हा सगळ्यांना काहीच कळत नाहीये. तुम्ही सगळेच्या सगळे सुभेदार आहेत ना, तुम्ही निर्दयी आहात, निर्दयी झालात तुम्ही. आता मात्र प्रतापराव चिडतात अश्विनवर आणि म्हणतात, ए अश्विन, तोंड सांभाळून बोल. या खोटारड्या मुलीसाठी तू आपल्या परिवारासोबत भांडतोयस. लगेच प्रिया नाटकं करायला लागते पुन्हा आणि म्हणते, अरे अश्विन जाऊ दे ना रे, कशाला तू फॅमिली सोबत भांडतोय? अरे जाऊ दे रे अश्विन, सगळं कशाला वाईटपणा घेतोय रे माझ्यासाठी? प्रिया जेव्हा असं बोलते ना, तेव्हा अस्मिता ऑलमोस्ट तिची पोलखोल करणार असते. पण बघा खूप सेन्सिबल डायलॉग दाखवलेत त्यांनी, ईच अँड एव्हरी जण, म्हणजे प्रत्येक जणांचे. अस्मिता म्हणते, गप्पा बस ग तन्वी, तू किती नाटकी आहेस ना ते सगळ्यात जास्त मला माहिती आहे. माझा साधा बोळा भाऊ तुझ्या नाटकाला भुलला असेल ग, पण मी नाही भुलणार तुझ्या नाटकाला. अर्जुन आणि सायली कसे रागाने बघतायत बघा ना. आता अस्मिता म्हणते, अश्विन अरे या मुलीच्या नाटकाचा पाडा मी वाचू शकेल रे तुझ्या समोर, विश्वास ठेव बाबा माझ्यावर. पण अश्विनला काय प्रेक्षकांनो, या प्रियाची एवढी बुरळ पडली आहे की तो त्याच्या आई वडिलांचं सुद्धा ऐकायला तयार नाहीये. अवघड आहे बाबा. अश्विन म्हणतो, मला ना आता कोणाचं काही ऐकूनच घ्यायचं नाही. मला एवढंच कळतंय, माझ्या बायकोला तिच्या हक्काच्या घरात जायचं आणि मी तिची ही इच्छा पूर्ण करणार म्हणजे करणारच. सायली म्हणते, ओ अश्विन भाऊजी, तिची इच्छा कधीच पूर्ण होणार नाहीये. तुमची बायको फक्त हे घर पोखरायला आली आहे इथे, आणि ही जिथे कुठे जाईल ना त्या घरात दुःख देईल आणि फक्त दुःखच देईल. लगेच अश्विन त्या सायलीला उद्धट सारखा बोलायला लागतो, ए सायली चल, तू तर मध्ये बोलूच नकोस ग. अगं तन्वीला घरात घ्यायचं नाही हे तू ठरवलंयस ना, आणि बाकीचे सगळे तुझ्या तालावर नाचताय. आता अश्विन असा उद्धट सारखा बोलतो ना, अर्जुनला एवढा राग येतो. आता अश्विन काय म्हणतो, तू काय केलंस सायली मला माहिती आहे. अगं घरातल्यांशी खेळ खेळून सगळे अधिकार मिळवले ना तू सायली. वा वा वा, अभिनंदन ग सायली, काँग्रेस, असं म्हणून टाळ्या वाजवायला लागतो बरं का. आता अर्जुन चिडतो आणि म्हणतो, शट युअर माउथ अश्विन, गप्प बस. आतापर्यंत मी गप्प होतो अश्विन, माझ्या बायकोशी बोलताना नीट बोलायचं. अर्जुनने असं सांगितल्यानंतर हा अश्विन लगेच त्याच्याकडे रागाने बघतो. अर्जुन म्हणतो, अश्विन नीट बोला सायलीशी, नाहीतर. आता लगेच अश्विन समोर येतो आणि म्हणतो, नाहीतर काय करशील रे, काय करशील तू? आता दोघांचे म्हणजे दोघा भावाभावामध्ये मारामारी सुरू होणार असते बरं का. अश्विन लगेच त्या अर्जुनचा हात धरतो आणि म्हणतो, मार ना मला, अरे मार, तुझ्यात हिंमत असेल तर मार. आता अर्जुन ऑब्विसली मोठा आहे, त्याला अधिकार आहे अश्विनचा कान धरायचा, पण तरी सुद्धा या क्षणाला अर्जुनने खूप संयम ठेवलाय, त्याने हात उगारलेला असतो. पण आता सगळेजण सुभेदार म्हणतात, अर्जुन थांब. आता सायली म्हणते, हे बघा मागे व्हा, हो संयम ठेवा, नाहीतर काहीच्या काही होऊन बसेल. खरं तर प्रियाला हेच हवं असतं प्रेक्षकांनो. ती मनातून इतकी आनंदी झालेली दाखवली ना जेव्हा अर्जुनने हात उचललेला असतो तेव्हा. आता सायलीने मागे खेचल्यावरती लगेच तोंड उतरतं प्रियाचं बरं का. आता बघा, या अश्विन म्हणतोय, काय ग सायली, अगं होतंय ना तुझ्या मनासारखं. अगं आज जर का दादाने मला मारलं असतं ना तर सगळ्यात जास्ती आनंद तुला झाला असता. प्रियाचं तोंड पाहा ना प्रेक्षकांनो, बघा. लगेच अश्विन म्हणतो, दादा अरे मार ना मार, होऊ दे तुझ्या बायकोचं समाधान. अरे काय आगदाव नाही प्रेक्षकांनो, त्या प्रियासोबत राहून बरोबर त्याला गुण लागलाय. आता लगेच प्रिया अशी तोंडाला हात लावते बरं का, आणि मनातल्या मनात हसत असते. आता मात्र प्रतापराव चिडून म्हणतात, बस कर, अरे अश्विन बस कर, अरे तुझ्या बायकोसाठी घरात मारामारी करणार आहे का रे तू? लगेच प्रतापरावांवर उद्धट सारखा पुन्हा बोलायला लागतो अश्विन आणि म्हणतो, हा तुम्ही तर यांच्याच बाजूने बोला हो. अहो तुमचा मेंदू तुम्ही या सगळ्यांकडे गहाण ठेवलाय, गहाण, आणि या सायलीकडे गहाण ठेवलाय तुम्ही. आता जेव्हा अश्विन असं बोलतो ना तेव्हा मात्र आता कल्पना त्यांची सटकते. आता त्यांना एवढा राग येतो आणि त्या समोर येतात आणि म्हणतात, अश्विन, आणि सनकन कानाखाली मारतात अश्विनच्या. असंच पाहिजे. आता प्रिया कशी करते बघा ना, एक शब्दही बोलत नाही आता कोणी. आता कल्पनाताई चिडून म्हणतात, तुला भान आहे का तू कोणाशी बोलतोयस? तुझ्या वडिलांशी बोलतोय तू. अश्विन तुझ्या वडिलांशी उद्धट सारखा बोलतोयस.
या मुलगीसाठी? अरे ही आपल्या घराला लागलेली वाळवी आहे, वाळवी. आता अश्विन चुपचाप मान खाली घालून उभा असतो बरं का. प्रिया लगेच म्हणते, अगं असं काय करते ग आई? अगं मी तुझी लाडकी तन्वी आहे ना ग आई. अगं असं काय करतेस तू? तू जिच्यावर खूप प्रेम करतेस ना ग आई. आता प्रयत्न करून बघते बरं का ही. आता लगेच सायली चिडून म्हणते, ए प्रिया, तुझ्या मगरीच्या अश्रूंना कोणी भुलणार नाहीये. तुझे तमाशे पुरे झाले, चल चल निघ. आता ती काही निघायला तयार नसते तेव्हा सायली आता तिचा हात धरते आणि असं वडत 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 तिला गेट पर्यंत आणते. प्रेक्षकांनो, आता इथे त्यांनी कल्पनाताईंचा मध्ये सीन दाखवलाय. सायलीला सुद्धा याच पद्धतीने कल्पनाताईंनी घराच्या बाहेर हकलवलं होतं. आठवतं ना आपल्या सगळ्यांना प्रेक्षकांनो? प्रत्येकाचे दिवस येतात, प्रत्येकाचे दिवस येतात आणि प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्माची फळं भोगावीच लागतात. प्रियाच्या बाबतीत एक्झॅक्टली असंच झालंय. आता हा सीन तर गाजवलाय प्रेक्षकांनो, गाजवलाय. प्रियाला सायलीने असं हात धरून घराच्या बाहेर आणलंय आणि ते खूप वेळ दाखवलंय. आणि या क्षणाला अश्विन सुद्धा काही करू शकत नाही. सगळेजण सायलीच्या मागे असतात आणि अस्मिताने त्या प्रियाची बॅग धरलेली असते, म्हणजे अशी खेचत असते अस्मिता. आणि आता हा अश्विन नुसता मागून सायली सोड तिला, सोड तिला असं म्हणत असतो आणि फक्त म्युझिक वाजतंय प्रेक्षकांनो. आणि फायनली आता सायली गेट जवळ येते आणि या प्रियाला अक्षरशः अशी लोटून देते एकाच हाताने. अरे बाप रे, सायलीमध्ये एवढा जोर कुठून आला तो तिलाच माहित प्रेक्षकांनो. पण खरंय, घरावर संकट आली ना की जोर आणावाच लागतो हाताच्या मनगटामध्ये. आता सायलीने त्या प्रियाला असं फेकलं गेटच्या बाहेर. सायली म्हणते, कायद्याने भलेही तुला सोडलं असेल ग, पण मी तुला या घरात राहायची परवानगी देणार नाहीये प्रिया. आता प्रिया सायलीला असं बघते जसं काही ती डोळ्यानेच तिला खाऊन घेईल. आता मात्र सगळे सुभेदार प्रियाला असे लुक देतायत, ऍटिट्यूड देतायत. प्रियाच्या डोळ्यामध्ये आता आग आहे सायलीच्या विरोधात, जशी नेहमीच असते. पण कोण हिला भीक घालणार आहे प्रेक्षकांनो? करून करून ही काय करणार आहे? पण शेवटी तेच होतं जे ईश्वराच्या मनात असतं. कोणी कितीही वाईट करायचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा जोपर्यंत त्याचं पुण्य आहे ना तोवरच तो वाईट करू शकतो. एका क्षणानंतर प्रत्येकाच्या पापाचा घडा भरतो. एक्झॅक्टली प्रियाचं असंच झालंय. आता सायलीने या प्रियाच्या तोंडावर गेट लावून घेतलंय. अश्विन, प्रिया बघतच राहतायत सायलीकडे. प्रियाला तर वाटतंय या सायलीमध्ये एवढी हिंमत आलीच कुठून? हिची एवढी हिंमत मला हिने लोटलाय. आता बघा पुढचा सीन त्यांनी दाखवलाय मैपतचा. आता काय झालंय प्रेक्षकांनो? प्रिया सगळीकडून ट्रॅप झालीय. हिला सुभेदारांच्या घरात जागा नाहीये, किल्लेदारांच्या घरात जागा नाहीये आणि मैपतची दुश्मनी घेतल्यामुळे मैपत आता चेकाळलाय. आता त्याला प्रियाला अद्दल घडवायची आहे. मैपतने स्वतःचाच फोटो फेकलाय आता आणि मोठा तमाशा करतोय आणि म्हणतोय, अय मैपत शिकरे, जगातला सगळ्यात बिंडोक माणूस तू आहे रे. मैपतचा इगो ठेचलाय प्रियाने. मैपत स्वतःला दोष देत म्हणतोय, अरे काल जन्माला आलेली ती पोर तुला भारी पडली रे मैपत शिकरे. बरोबर बोलली ती, बरोबर बोलली. अरे तिने तुझं माकड केलंय मैपत शिकरे, माकड केलंय. नागराज म्हणतो, अय बाबा, ए मैपत, अरे कशाला स्वतःवर चिडचिड करतो? काय होणार आहे मैपत शिकरे स्वतःवर चिडून? अहो राग कंट्रोल करा स्वतःचा. नागराज म्हणतो, अरे मैपत, अरे या रागाने तुझा घात केलाय रे. त्या पोरीने तुझी दुखरी नस ओळखली आणि बरोबर घात केला तुझा. अरे हे असं तुझं रागापायी झालंय मैपत. मग लगेच मैपत म्हणतो, नागराज शेठ, लई जालीम आहे ती पोरगी, लई जालीम. मला देशमुखबाई म्हटलीच होती ती पोरगी लई शातीर आहे, लई शातीर आहे. हा, ही प्रिया माझ्यावर उलटल असं कधीच वाटलं नव्हतं मला. या प्रियाला भोगावं लागणार आहे नागराज शेठ. मी भोगायला लावणार आहे तिला. आता मैपत असं म्हटल्यानंतर त्याचा पंटर असतो ना गुंड, तो म्हणतो, शेठ तुम्ही फक्त सांगा काय करायचं ते. नागराज म्हणतो, ए बाबा, ए गप्प बस ना जरा. अरे तू तुझा शेठ जरा गप्प बसा. अरे शांत बसा बाबा. नागराज आता मैपत समोर येत म्हणतो, अरे ए मैपत, अरे त्या प्रियाला मारणं परवडणार आहे का बाबा आपल्याला? नाही परवडणार. तुला आठवतं का ती प्रिया काय म्हणाली होती आपल्याला? तिच्याकडे एक व्हिडिओ आहे आपली पोल खोलणारा. ती काय म्हणाली होती? तिला जर का काही झालं तर ती तो व्हिडिओ व्हायरल करेल. तिला काही हो पण तो व्हिडिओ व्हायरल होईल असं बोलली होती ती. आठवतं ना तुला मैपत? आठवतं की नाही? मैपत म्हणतो, अरे नागराज शेठ, म्हणूनच ती प्रिया आतापर्यंत जी ती ठेवली होती ना मी. आता तरी कुठं म्हणलो मी नागराज शेठ की मी त्या प्रियाला उडवल म्हणून? नागराज शेठ, त्या पोरीला मी जित्त ठेवणार आहे. तुम्हाला माहितीये का मेल्यावर काही दुःख होतं का? मी त्या प्रियाला भोगावं लावणार आहे. माणूस जिवंत असतं ना तेव्हाच दुखतं माणसाला, मेल्यावर दुखतं का नागराज शेठ? नाही ना. तसंच त्या प्रियाची दुखरी नस असणारच.
मी ती अशी दाबणार आहे ना की ती म्हणाल, अण्णा सर मला जाऊ द्या, अण्णा सर मला जाऊ द्या, ओ मला सोडा, ओ अण्णा सर मला माफ करा, अण्णा सर करून रडल ती माझ्या समोर. आता नागराज हसायला लागतो जेव्हा महिपत असा बोलतो ते. प्रियाची दुखरी नस काय असणार प्रेक्षकांनो. काल बोलता बोलता सहज फ्लो मध्ये बोलून गेले होते मी की प्रियाचे आई बाबा कसे असतील. प्रिया जर अशी असेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कदाचित आता मला असं वाटायला लागलंय सायलीचे आई बाबा राहतील बाजूला आणि प्रियाच्याच आई बाबांचा शोध आता मैपत शिकरे घेईल आणि बरोबर त्याला लवकर सापडतील सुद्धा तिचे आई बाबा. काही सांगता येत नाही. पण मला काल आपल्या एका प्रेक्षकांची कमेंट खूप आवडली होती की नागराजची हरवलेली मुलगी असू शकते म्हणून प्रिया. ती तशी शातीर आहेच म्हणा. पण असो, आता बघा मैपतने ठरवलंय की प्रियाला आता खूप त्रास द्यायचा आहे आणि इकडे सुभेदारांनी तर त्रास दिलेलाच आहे. तर आता अस्मिता आणि सुभेदार सगळेजण बसलेत बैठकीत. आज जे काही झालं ते भयंकर होतं. अस्मिता म्हणते आज तन्वी रडली पडली काय, स्वतःच्या तोंडात काय मारून घेतलं, काय नाटकं केले तन्वीने. अगं सायली, डॅड, मम्मा, हे बघा प्लीज, म्हणजे सगळ्यांना सॉरी म्हणते मी. तिच्यामुळे आजपर्यंत मी खूप वाहवत गेले आणि खूप वाईट वागले तुम्हा सगळ्यांशी. आता या कल्पनाताई म्हणतात, अस्मिता तुझा दोष नाहीये ग यामध्ये. ती मुलगी जशी काळ्या मनाची निघाली ना, त्याला आपण तरी काय करणार. तन्वी एवढ्या वर्षाने सापडली ना, मला तर असं वाटतंय की खरं तर ही तन्वी सापडलीच नसती ना कधी तर जास्त बरं झालं असतं. आता सगळेजण त्या कल्पनाताईंकडे आश्चर्याने बघायला लागतात. कल्पनाताई म्हणतात, अरे हो, अहो मी खरं सांगते, म्हणजे हा विचार आधीच माझ्या मनात आला होता की ही तन्वी सापडलीच नसती ना तर बरं झालं असतं. बघा ना, तन्वी सापडल्यामुळे रविराज आणि प्रतिमाला तरी कुठे आनंद झालाय. बिचारे दोघे किती दुःखात आहेत. आणि ही पोरगी स्वतःच्या आईची हेळसांड करू शकते तर ती सासरच्यांना त्रास नाही देऊ शकणार का. मला सांगा, किती विचित्र पोरगी आहे ही. आता हे सगळं असं डिस्कस करतच असतात आणि हा एपिसोड इथेच समाप्त होतो. तर मी म्हंटल ना, मालिकेमध्ये एक ट्विस्ट आहे. आता प्रिया मोठी चिकट आहे प्रेक्षकांनो. काही केल्या ही सुभेदारांची प्रॉपर्टी सोडायला तयार नाहीये. आता ती काय करते, तिथे घराच्या बाहेरच एक तंबू ठोकते आणि तिथेच झोपते. अश्विन आणि प्रिया तिथेच झोपलेत. या अश्विनला नक्की पगार भेटतो ना प्रेक्षकांनो. याला एखादं भाड्याचं घर अफोर्ड नाही करतायत का असं म्हणा, तो बिचारा तयार आहे. पण ही बाई काही ते घर सोडत नाहीये. तर बघा, आता इथे सायली आणि अर्जुन दोघेही प्रियाला बघायला जातात बाहेर. म्हणजे आधी अर्जुन जातो तेव्हा सायली म्हणते, तुम्ही इथे काय करताय बाहेर. अर्जुन म्हणतो, अगं बघ ना. मग सायली म्हणते, अरे हा, तुम्हाला आठवतं ना, आपण पण लग्न झाल्यावर असंच तंबू ठोकला होता बाहेर. अर्जुन म्हणतो, तू सोबत होतीस म्हणून तर ती खडतर जागा सुद्धा मला मऊ वाटत होती. आता या दोघांना त्यांचे दिवस आठवत आहे प्रियाचे नाटकं बघून. तर असो, आता अर्जुनने तन्वीचा शोध घेणं म्हणजे सायलीच्या लहानपणीचा शोध घेणं काही थांबवलेलं नाहीये. आता त्याने एका स्केच आर्टिस्टला बोलवलंय आणि तिचा तो आयडेंटिटी कार्डवरचा जो ब्लर झालेला फोटो आहे ना, तो स्केच करायला सांगतोय. आणि नेमकी तेव्हा सायली त्या माणसासाठी चहा घेऊन अर्जुन आता घाबरतो. त्याला असं वाटतं सायली आता तिचं ते शाळेचं आय कार्ड बघते की काय. तर प्रेक्षकांनो, मालिकेत आता भरपूर ट्विस्ट अँड टर्न येणार आहेत. प्रिया आता किती दिवस बाहेर राहणार आहे तंबूमध्ये, बघूयात काय काय घडतंय पुढे. मैपतही प्रियाला आता काही सोडत नसतो. मजा आली प्रेक्षकांनो आजचा एपिसोड बघून. कसा वाटला एपिसोड नक्की सांगा. आणि हो, आजचा एपिसोड बघताना सॉलिड मजा आली प्रेक्षकांनो मला. तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. उद्या भेटूयात पुन्हा एकदा इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.